तुम्ही जिंकल्यानंतर सगळे जग तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करते, पण तुम्ही हरल्यानंतर जे तुम्हाला जवळ घेतात तीच तुमची आपली माणसे असतात. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. मनातल्या भावना शंका कुशंका मनातच गोठून राहिल्या की नात्यामध्ये दरी निर्माण होते. वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त आहे, ते फक्त आश्वासन देते, खात्री नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते जळवणे राहते बाजूला. खरे तर तुम्ही त्यांच्या मनातून उतरण्याचा प्रयत्न करत असता. तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर जगायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या स्वतःशिवाय कोणीही चांगला सोबती, आधार आणि समजून घेणारे मिळणार नाही. तुम्ही वर्ष बदलताना पाहत आहात, मी वर्षभरात माणसांना बदलताना पाहिले आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळते त्याला म्हणतात नसीब. सर्व काही असूनही रळवते त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात आयुष्य. शत्रू बनविण्यासाठी भांडण करण्याची गरज नाही. फक्त एकदा स्वतःच्या हक्कांबद्दल बोलून बघा. स्वतःची चांगली प्रगती करा. बरेच शत्रू आपल्या आसपास सापडतील. तुमच्या जीवनात जर कधी तुमच्या नावाच्या अफवा उठल्या तर त्या अफवामुळे दुखी होऊ नका. कारण अफवांचा धूर तिथूनच उठतो जिथे तुमच्या नावाची आग लागलेली असते. वाघ जखमी झाला तरी तो जीवनाला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा बाहेर पडतो, घेऊन पुन्हा तोच दरारा, तीच दहशत. पराभवाने माणूस संपत नाही, तो संपतो प्रयत्न करण्याचे सोडण्याने. म्हणून प्रयत्न करत राहा, यश तुमचेच असेल. आपण किती जणांना ओळखतो यापेक्षा ज्यांना ओळखतो त्यांना का ओळखतो याचा विचार केला तर आयुष्य आणखी सुखकर होईल, एवढे मात्र नक्की. कमी वयात स्वतःचे वेगळे अस्तित्व स्वतःच्याच मनगटावर स्थापन करायचे म्हटल्यावर समर्थन, विरोध, चर्चा आणि विशेष म्हणजे बदनामी या सगळ्यातून जावेच लागते. दुःख आणि त्रास ही अशी प्रयोगशाळा आहे जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. यशाचा मुख्य आधार सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करत राहा. जगात 8 अब्जापेक्षा जास्त लोक आहेत. त्यातील मुठभर माणसांची तुमच्या विषयाची मते वाईट असल्याने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडणार आहात का? स्वतः घेतलेले अनुभव उगीच इतरांना सांगू नये. इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असे वाटायला लागते. ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावे. स्वतःचा बचाव करण्याचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणे. होकार नकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचे काळीज लागते. अगदी सरळ मार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते. तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर चारित्र्यवान माणसांच्या सहवासात राहा. वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीच चांगले. जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, विविध रंगांनी नटलेली ही दुनिया बघत नाही, तोपर्यंत हे जग आपल्याला खूप छोटे वाटते आणि आपले विचार पण तितकेच छोटे राहतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्यात तणाव निर्माण करतात. प्रयत्न करत राहा. यशस्वी झालात तर घरचे खुश होतील आणि नाही झालात
तर गावचे खुश होतील. ऐपत नाही पत असली तरच जग कौतुक करते. ज्या व्यक्तीजवळ ताकद नसतानाही तो मनातून हार मानत नसेल तर त्याला जगातील कोणतीच ताकद हरवू शकत नाही. दिलेले वचन जर पूर्ण करता येत नसेल तर वचन कुणाला देतही जाऊ नका. तुमचे तर फक्त वचन तुटते, समोरच्याचे मन आणि विश्वास दोन्ही तुटून जातो. मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते. मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे, पण फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. एकांतात बसून रडणे हे मृत्यूपेक्षा काही कमी नाही, कारण तिथे प्रश्न आपलेच असतात आणि उत्तरेही आपलीच असतात. दुःखाची एक खासियत आहे, ते सहन करणाऱ्यावरच जास्त मेहरबान असते. गर्दीमध्ये कितीही हसा, कितीही गप्पा मारा, तरीही जी व्यक्ती आपल्या मनामध्ये असते तीच आपल्याला एकांतात आठवते. कधीतरी स्वतःशी थोडे प्रामाणिक राहा. जे तुम्हाला दुःख देतात त्यांना कायमचे विसरून टाका. तुमच्या सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका. तुमचा वेळ फुकट वाया जाईल. छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना तर काहीच फरक पडत नाही, कारण ते बेशरम असतात. माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही. अनेक विषयांची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. माणूस जेव्हा प्रयत्न सोडतो तेव्हा तो यशाच्या किती जवळ होता याची त्याला अजिबात कल्पना नसते. जे खरे आहे ते खरे आणि जे खोटे आहे ते खोटे मी नेहमी बोलतो. त्यामुळेच मित्र कमी आणि शत्रू जास्त आहेत मला. माणूस बोलत नाही तर त्याची वेळ बोलत असते. जेव्हा माणसाची वेळ नसते तेव्हा तो लाख बोलू देत, पण त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, त्याचे कोणी ऐकतही नाही. कोणताही विचार न करता घाईघाईने ठेवलेला विश्वास आणि कोणतीही मेहनत न करता ठेवलेल्या अपेक्षा, आशा माणसाला नेहमीच धोका देतात. खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खूप मोठी असते.